कालपासून पुन्हा तुम्ही स्वतः नागरगोजे यांच्या घरी जाऊन आलेला होतात। शासनानं काही पावलं उचललेली आहे का? नवीन काही या प्रकरणामध्ये धागेदोरे पुढे आलेला आहे का? पोलिसांनी मुळात FIR दाखल करून घेतलाय का? नाही, पोलिसांनी सुमोठो या प्रकरणामध्ये FIR दाखल करावा आणि संबंधितावर कारवाई करावी याविषयी सुद्धा काल विधान परिषद सभागृहात चर्चा झाली। मी सुद्धा औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा विषय मांडलेला होता। मुळात ही नागरगोजे सरांनी आत्महत्या का केली त्याचं मुख्य कारण आहे, राज्यामध्ये जे काही 288 केंद्रीय आश्रमशाळांना राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे त्या सर्व शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान द्यावं यासाठी त्यांनी आत्महत्या केली। त्यामुळे हा विषय घेऊन आम्ही सातत्याने सभागृहात मांडतोय, प्रयत्न करतोय। मी अनेक वेळेला प्रश्न पण उपस्थित करून संबंधित मंत्र्यांनी आश्वासन पण दिलेलं होतं आणि त्यानुसार या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना 20% अनुदान द्यायचा निर्णय सुद्धा तत्कालीन सरकारने 2020 मध्ये घेतला, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही। त्याच्यामुळे या नैराश्यातून नागरगोजे सरांनी गेल्या 3 दिवसापूर्वी आत्महत्या केली। मी परवा दिवशी त्यांच्या कुटुंबियाला जाऊन सुद्धा भेट घेतली, सांत्वन केलं आणि त्यांचं कुटुंब आता उघड्यावरती आलेलं आहे। 3 वर्षाची लहान मुलगी आहे, त्यांची पत्नी गरोदर आहे, त्यामुळे त्यांना आर्थिक मदत सुद्धा सरकारनं करावी यासाठी मी काल माननीय मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना केली की 10 लाख रुपयाची मदत तातडीने या कुटुंबाला सरकारनं केली पाहिजे। यासाठी सुद्धा परत आज मी माननीय उपमुख्यमंत्री आणि आदरणीय अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांना भेटणार आहे आणि ही मदत मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आणि या शाळेला अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारनं तातडीने घ्यावा यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे। परंतु नागरगोजे जे शिक्षक आहेत त्यांना जवळपास 18 वर्ष झालं त्या संस्था चालकांकडून पगार मिळत नव्हता। त्यांचं जे सुसाईड नोट आहे ती संपूर्ण म्हणजे हळहळ व्यक्त करणारी तशी सुसाईड नोट त्यांनी मुलीच्या प्रती लिहिलेली होती। त्यांची मुलगी अवघ्या 3 वर्षाची होती, श्रावणी म्हणून। त्या पोरीला उद्देशून लिहिलेली, एखाद्या काळजाला पाजर फुटेल असं ते संपूर्ण होतं। परंतु अजूनपर्यंत त्या संस्था चालकांवरती ना गुन्हा दाखल होत, त्यांना अटक नाही होत। सरकार काय करताय असा सवाल उपस्थित होतो। बरोबर आहे की त्यांची 3 वर्षाची जी श्रावणी मुलगी आहे तिला उद्देशून त्यांनी फेसबुकवर ही पोस्ट केलेली होती आणि त्या माध्यमातून आज त्यांची पत्नी पण गरोदर आहे। मी स्वतः त्यांना भेटलो, त्यांच्याशी बोललेलो आहे। त्याच्यामुळे एकतर पहिल्यांदा त्यांचं कुटुंब पुढे जाण्यासाठी आणि उभं राहण्यासाठी शासनाने आर्थिक मदत करावी आणि हा प्रश्न सोडवावा आणि संबंधितावरती कारवाई करावी यासाठी सुद्धा गृह राज्यमंत्र्यांनी काल आश्वासन दिलं। ते काय कारवाई करतात बघू, नसेल तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटून आम्ही ही कारवाई यासाठी प्रयत्न करणार आहोत।